पुण्यात मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 8 पैकी 6 जागांवर दावा केला जातोय, तर पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी एसपीने 6 जागांवर दावा केला आहे आणि ठाकरेंची शिवसेना तसंच काँग्रेसशी संघर्ष होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याचा निर्धार केला आहे, तर पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 6 मतदारसंघात पक्षाचेच उमेदवार असावेत असा अहवाल आज पाठवण्यात आला आहे, तर हडपसर, खडकवासला, पर्वती, कंटोन्मेंट, शिवाजीनगर, वडगाव शहरी या मतदारसंघांवर राष्ट्रवादी एसपी कडून दावा करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या या दाव्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गट आता काय भूमिका घेणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाला चांगलं यश राज्यात आलं आहे, पण आता विधानसभा निवडणुकीपर्यंत हे सर्व पक्ष एकत्र राहतात का आणि मवियामध्ये बिघाडी होणार नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।